मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 7 मध्यम प्रकल्पांपैकी 2 मध्यम प्रकल्प 100% भरले असून 2 मध्यम प्रकल्प अजूनही कोरडे ठक्क आहेत. तर एका मध्यम प्रकल्पामध्ये 75 ते 100% आसपास पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तर जिल्ह्यामध्ये असलेल्या 57 लघु प्रकल्पांमध्ये देखील बऱ्याच प्रमाणामध्ये पाण्याची आवक झाली आहे. पाहुयात जालना जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती काय आहे. आपल्या जालना जिल्ह्यात जालना लघु पाटबंधारे विभाग जालना व जालना पाटबंधारे विभाग जालना हे 2 कार्यालय कार्यरत असून यांच्या आधिपत्याखाली एकूण 7 मध्यम प्रकल्प व 57 लघु प्रकल्प आहेत. पैकी 7 लघु प्रकल्पापैकी 2 जोता पातळीखाली आहेत, 3 75% जास्त पाणीसाठा आहे आणि 2 25 ते 50% मध्ये आहे. लघु प्रकल्प जे 57 आहेत त्यापैकी 25 पेक्षा 25 ते 50% 11 प्रकल्प आहेत, जोता पातळीखाली 7 आहेत, 50 ते 75% मध्ये 7 प्रकल्प आहेत आणि 75% ते 100% पर्यंत 22 प्रकल्प आहेत. असं जालना जिल्ह्याचा पाणीसाठा एकूण 49.38% आहे. मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा 44% असून लघु प्रकल्पाचा 52% पाणीसाठा आहे. ह्या 2-3 दिवसात जो पाऊस पडला ह्याच्या अगोदर पाऊस पडायच्या अगोदर जवळपास 40 ते 45 प्रकल्प जोता पातळीखाली किंवा कोरडे होते, पण ह्या 2 दिवसात ज्या पडला पाऊस त्याच्यामध्ये आपल्या जालना जिल्ह्यात 49% पाणीसाठा झालेला आहे. धामणा प्रकल्प जाफराबाद तालुक्यातला, भोकरदन तालुक्यातला एक आणि गलाटी अंबड तालुक्यातला हे 2 100% भरलेले असून एक प्रकल्प 75% पेक्षा जास्त आहे. जोता पातळीखाली जो आहेत हा कल्याण मध्यम आणि अप्पर दुधना हे 2 प्रकल्प फक्त जोता पातळीखाली आहेत. बाकी जीवरेखा वगैरे पाणीसाठा उपलब्ध, काही प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. वर्षापुरतं तरी ह्याच्यामध्ये पाणीसाठा झाला आहे की चालू वर्षात तरी भागल अशी अपेक्षा आहे. भविष्यात जर पाऊस पडला तर जिल्ह्यात 100% सगळे धरण भरतील व जालना जिल्ह्याचा पाणी पिण्याचा, जनावरांचा ह्याचा पाणी प्रश्न मिटून जाईल. जालना जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये 44% पाणीसाठा उपलब्ध झाला असून लघु प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठा हा 52% आहे. तर जालना जिल्ह्यातील सरासरी पाणीसाठा हा 49.38% एवढा झाला आहे. जालना जिल्ह्याला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा जिल्ह्यातील धरणात उपलब्ध झाला असून आणखी पाऊस पडल्यानंतर मात्र जालना जिल्ह्याची चिंताच मिटेल असं स्थापत्य अभियंते लहू भारती यांनी सांगितलंय. तर नवीन जालना शहराला पाणी पुरवठा करणारा घाणेवाडी तलाव देखील 14 फुटांपर्यंत भरला आहे. आगामी काळात जोरदार पाऊस झाल्यास जालना शहर आणि संपूर्ण जिल्ह्याची तहान भागेल एवढा पाणीसाठा जिल्ह्यात उपलब्ध होईल एवढं मात्र निश्चित. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.